मालेगाव बॉम्ब ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरामध्ये जे महत्त्वाचे सर्व ठिकाणं आहेत त्या ठिकाणी बंदोबस्त डिप्लॉय करण्यात आलेला आहे। बाहेरून SRPFची तुकडी कालच प्राप्त झालेली आहे। यापूर्वीही या ठिकाणी SRPFची डिप्लॉयमेंट होती। RCP, QRT, स्थानिक पोलीस या सर्वांचा समावेश आजच्या बंदोबस्तामध्ये आहे। त्याबरोबरच स्थानिक जे शांतता कमिटी सदस्य आहेत आणि जे प्रमुख व्यक्ती आहेत यांच्याबरोबरचे आमच्या समन्वयाच्या बैठका झालेल्या आहेत आणि हे मालेगाव शहर शांत ठेवण्यासाठी सर्वांच्या बरोबर आमचा व्यवस्थितपणे समन्वय सुरू आहे। कालच्या निकालानंतर मालेगाव शहरामध्ये मालेगावच्या नागरिकांनी पोलिसांच्या बरोबर अत्यंत चांगला समन्वय ठेवून पूर्ण शहर शांत ठेवण्यासाठी मदत केलेली आहे। आजही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व मालेगावचं वातावरण अत्यंत शांत आहे आणि सर्व लोकांचं सहकार्य या शांततेमध्ये मिळत आहे। मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कुठल्याही चुकीच्या बातम्या येऊ नयेत किंवा क्रिमिनल एलिमेंट्स आहेत यांनी रुमर्स पसरू नये यासाठी सोशल मीडियावर सध्या मॉनिटरिंग सुरू आहे। यूट्यूबर्स आणि इतर इन्फ्लुएन्सर यांच्या माध्यमातून चुकीची बातमी लोकांच्यापर्यंत पोहोचू नये याची खबरदारी घेतली जात आहे। या निमित्ताने मी एवढंच आवाहन करतो की कुणीही सोशल मीडियाचा गैरवापर करून लोकांच्या भावना चेतवतील अशा स्वरूपाची कुठलीही कृती करू नये या बाबतीमध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।